नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज झालेला उद्योग निरीक्षक गट क मुख्यचा पेपर 2 या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। यातील आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची चर्चा करताना तुम्हाला येणारी जी कंबाईन बीचा जो पूर्वचा पेपर आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। चला तर आपण चर्चेला सुरुवात करूयात। बघा, हा जो पेपर आहे आपल्याकडे तो सेट बी पेपर आहे बघा। त्यानंतर 100 प्रश्न, 100 गुण आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये आहे। पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान। बघूयात आता फर्स्ट क्वेश्चन काय। ब्ल्यू पॅसिफिक उपक्रम इतक्यात बातम्यामध्ये होता, त्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही। म्हणजे आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे। ब्ल्यू पॅसिफिक उपक्रम येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला बघा करंट कशा पद्धतीने विचारलं जातं आहे याचा तुम्ही एक अंदाज घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही आता पुढच्या पेपरचा अभ्यास करू शकतात। तर आयोगाने हा आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे, ब्ल्यू पॅसिफिक उपक्रम। तर हे जे आहे बघा, यामध्ये जर बघितलं तर ब्ल्यू पॅसिफिक इनिशिएटिव्हमध्ये 5 देश आहेत। 24 जून 2022 रोजी या उपक्रमाची घोषणा झाली। हा जो उपक्रम आहे तो इनिशिएटिव्ह घेतला होता USA ने आणि USA सोबत बाकीचे 4 देश होते। ते होते ऑस्ट्रेलिया, त्यानंतर जपान, त्यानंतर न्यूझीलंड आणि चौथा 5वा देश होता UK युनायटेड किंगडम। असे हे 5 देशांचा हा ग्रुप आहे। ठीक आहे, आता बघूयात आपण ऑप्शन। हा उपक्रम जून 2022 मध्ये जाहीर झाला, बरोबर आहे। हा उपक्रम पॅसिफिकमध्ये समृद्धी, लवचिकता, सुरक्षा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो। प्रॉस्पेरिटी, रेझिलियन्स अँड सिक्युरिटी, यस हेही बरोबर आहे, त्याचं हे उद्दिष्टच आहे। हा उपक्रम प्रदेशातील आर्थिक आणि कूटनीतिक संबंधांना चालना देतो, हेही बरोबर आहे। आणि हा उपक्रम चीनने सुरू केला आहे। बघा, चीनने सुरू केला आहे। आपण आत्ता बघितलं की 5 देश त्याच्यामध्ये आहे, चीन कुठेही नाही आहे, म्हणून 4 नंबर ऑप्शन काय आपलं चुकीचं आहे। म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे 4 नंबर। ठीक आहे, कारण की आपल्याला काय विचारलेलं काय खरे नाही। म्हणजे बघा, या प्रश्नामध्ये जर तुम्हाला ब्ल्यू पॅसिफिक उपक्रमामध्ये असलेले देश जरी माहिती असले असते तर बाकीचे 3 जे ऑप्शन आहे वरचे ते तुम्हाला वाचायची गरज नाही पडली असती। तुम्हाला जर एवढं जरी माहीत असतं की 5 देश कोणते आहेत, त्याच्यामध्ये चीनचा समावेश होतो की नाही होत, तरी तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही देऊ शकता। चला आपण पुढच्या प्रश्नावर जाऊयात। नुकतेच बातम्यात झळकलेल्या राखीगडी ह्या गावामध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळून आले। हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जर तुमच्यापैकी काही विद्यार्थी मित्र हे राज्यसेवेची तयारी करत असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर प्राचीन इतिहास वाचलेला असेल, हडप्पा संस्कृती वगैरे, तर त्यांना या प्रश्नाचा आन्सर लगेच येऊन जाईल। राखीगडी हे जे ठिकाण आहे ते हरियाणा या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणती व्यक्ती लिस्बनचे गांधी म्हणून ओळखल्या जातात? बघा, याचा आन्सर काय आहे तर अँटोनियो कोस्टा, हे पोर्तुगीज या देशाचे आहेत। 4 नंबरचा आपण प्रश्न बघूयात। केरळच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतचा भाग पादांकृत करणारी राज्याच्या 14 जिल्ह्यांपैकी तब्बल 11 जिल्ह्यांमधून जाणारी आणि 530 किलोमीटरचा पल्ला गाठणारी अशी डॅश म्हणजे सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणे हा केरळच्या इतिहासातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। कीवर्ड काय आहे? केरळचा एक प्रकल्प आहे जो की सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे। तर त्या प्रकल्पाचं नाव काय? बघा, डायमंड लाईन, गोल्डन लाईन, सिल्वर लाईन आणि मेन लाईन। बघा, याचा आन्सर असणार आहे सिल्वर लाईन। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण। आयुष्मान भारत डिजिटल मिशन ची नोडल एजन्सी म्हणून खालीलपैकी कोण काम पाहते? आयुष्मान भारत डिजिटल मिशन। ठीक आहे, पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही हे वाचून घेतलेलं पाहिजे, तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। बघा, याचा जर आन्सर बघितलं तर याचा आन्सर असणार आहे नॅशनल हेल्थ अथॉरिटी। 4 नंबर याचा ऑप्शन असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, इंटरेस्टिंग आहे थोडा। खालीलपैकी योग्य कथने ओळखा। यामध्ये हिंदी ॲट UN प्रकल्प हा एक प्रोजेक्ट आहे बघा, हिंदी ॲट UN प्रोजेक्ट म्हणून। पहिलं त्याचा ऑप्शन आपण वाचूयात। बहुभाषिकतावादावरील भारताद्वारे प्रायोजित
ठराव संयुक्त राष्ट्राच्या महासभेने स्वीकारला? ही एक इंडिया स्पॉन्सर रिझोल्युशन आपण मांडलं होतं मल्टी लिंग्वॅलिझमच्या बाबतीत. तर हे UN ने काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. यस, बरोबर आहे. पुढं आहे हिंदी ॲट UN प्रकल्प 2018 प्रारंभ झाला. हे विधान बरोबर आहे. आणि बहुभाषिकतावादाच्या ठरावामध्ये बांगला आणि उर्दू या भाषेचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. हेही बरोबर आहे. तुम्हाला बाजूला स्क्रीनवर दिसत असेल बघा एक स्क्रीनशॉट, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळून जाईल. त्याचा आन्सर काय असायला हवं? वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा प्रश्न बघूयात. हे सगळे आपण आता चालू घडामोडीचेच प्रश्न बघत आहोत आणि जास्त करून हे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवर जास्त आयोगाने भर दिलेला आहे. 7 नंबरचा प्रश्न आपण बघूयात. आता बघा, हा तर फेमस प्रश्न आहे कारण की चर्चेत पण आहे खूप. युनायटेड स्टेटच्या उच्च न्यायालयातील प्रथम ब्लॅक महिला न्यायाधीश कोण आहेत? बघा, ह्या वुमन आहेत, पहिल्या ब्लॅक वुमन की ज्या तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या ब्लॅक वुमन झालेल्या आहेत जज म्हणून. ठीक आहे, तर याचा आन्सर बघा काय असणार. तर याचं आन्सर आपण देऊन टाकूयात 2 नंबर. याचं योग्य आन्सर असणार आहे केतनजी ब्राऊन जॅक्सन. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण. हा पण खूप चर्चेतला विषय होता की आपण राष्ट्रीय आरोग्य धोरण आता सध्या आणलं होतं लेटेस्टमध्ये. तर हे 15 वर्षाच्या कालावधीनंतर डॅशमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलं. तर जे पहिलं जे आपलं राष्ट्रीय आरोग्य धोरण होतं ते 1983ला आलेलं होतं आणि आता जे आलेलं आहे ते 2017मध्ये आलेलं आहे. याचा आन्सर असायला हवं 3 नंबर. पुढचा प्रश्न बघूयात. आता बघा, हा ऑस्करवर प्रश्न आहे. तोही बेसिक प्रश्न आहे. जर तुम्हाला एक जरी माहिती असलं तरी तुम्ही याच्या उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकतात. बघा, याच्यामध्ये जर तुम्हाला डायरेक्टर जर माहिती असता की बेस्ट डायरेक्टर कोण आहे तरी तुम्ही या आन्सरवर पोहोचू शकतात. जसं की बघा, उत्कृष्ट दिग्दर्शक जे होते ते होते जेन कॅम्पियन. बघा, एचं 2 नंबर आन्सर, एकच ऑप्शन दिसतोय, लगेच तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचतात. बघा, जेन कॅम्पियन हे उत्कृष्ट दिग्दर्शक. नंतर ट्रॉय कोत्सूर जे होते उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. विल स्मिथ तुम्हाला माहीतच आहे, विल स्मिथ हे चर्चेत होते कारण की त्यांनी जे सूत्रसंचालन करणारे होते त्यांच्या कानशिलात लगावली होती. हे सगळीकडे प्रकरण चालूच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे तर माहितीच आहे. म्हणून आयोगाने बघा काय केलं आहे की सीचं आन्सर सगळीकडे 1 नंबर दिलेलं आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. आयोगाला काय अपेक्षित आहे ते त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बघा, विल स्मिथ उत्कृष्ट अभिनेता आणि केनेथ ब्रॉनॉग हे होते उत्कृष्ट मूळ पटकथा. बघा, 9व्याचा जो आन्सर आहे 1 नंबर. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये नुकतेच परम अनंत हा सुपर कम्प्युटर म्हणजेच महासंगणकाचे अनावरण करण्यात आले? तर बघा, याचा योग्य आन्सर असणार आहे 4 नंबर IIT गांधीनगर. तर अशा प्रकारे आपण आता हे जे 10 प्रश्न आहेत हे चालू घडामोडीवरचे होते. आता हे पॉलिटीचे प्रश्न सुरू होणार आहेत. 21 नंबरच्या प्रश्नावर बघा आपण. बघा, 21 नंबरचा प्रश्न घेऊयात. पहिलं विधान आहे, ज्याप्रमाणे अमेरिकेच्या आणि स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत राज्याचा महासंघ असल्याचा औपचारिक उल्लेख आहे तसा भारत हा महासंघही नाही आणि दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि अथवा ऑस्ट्रेलिया यांसारखा संघराज्यही नाही. हे विधान बरोबर आहे. बघा, पुढचं आहे बघा विधान, भारत हे एक वेगळ्या प्रकारचे काय युनियन आहे अथवा कंपोजिट स्टेट आहे. त्याने संघराज्यात्मक पद्धती असूनही राष्ट्राचे हितसंबंध सर्वश्रेष्ठ असले पाहिजे हे तत्त्व जपले. म्हणजे आपण काय तत्त्व जपलं आहे? नॅशनल इंटरेस्ट. ओके, तर याचं हे पण बरोबर असणार आहे. त्यामुळे याचा आन्सर असायला हवा 3 नंबर. दोन्ही विधाने बरोबर. पुढचा प्रश्न बघूयात. भारताच्या वित्त आयोगाच्या सदस्यांची निवड आणि नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे खालील व्यक्तींमधून केली जाते. बघा, बाजूला तुम्हाला स्क्रीनवर लक्ष्मीकांत सरांचं एक त्या पुस्तकातलं एक पॅरेग्राफ टाकला आहे आपण. तर तो बघा, आयोगाने हा तसा लाईन पण चेंज नाही केलेली आहे बघा इथे आयोगाने. तर बघा, पहिला जो ऑप्शन आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक अर्हता असलेली व्यक्ती. बरोबर. सरकारी वित्त व लेखा प्रणाली यांचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती. हेही दिलेलं आहे बघा तिथे. वित्तीय बाबी व प्रशासन याबाबत विस्तृत अनुभव असलेली व्यक्ती. हेही दिलेलं आहे.
आणि केंद्र राज्य संबंधाबाबत विस्तृत ज्ञान असलेली व्यक्ती. बघ, केंद्र राज्य संबंधाबाबत हे काय तिथे उल्लेख केलेला नाही आहे, म्हणजे डी तिथे आलेलं नाही पाहिजे. म्हणजेच आपला आन्सर काय असायला हवं, ए, बी आणि सी. पुढचा प्रश्न जो आहे तो झोनल काउन्सिल विभागीय परिषदेच्या बाबतीत आहे. कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला सांगायचं. पहिलं विधान आहे बघा यामध्ये वापरलेलं, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहे. बघा, या घटनात्मक संस्था आहेत का, तर नाही आहे. 2 किंवा अधिक विभागीय परिषदा संयुक्त बैठकीचे आयोजन करू शकतात. या अशा बैठकींचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात. तुम्हाला माहिती असेल विभागीय परिषदेचे जे अध्यक्षस्थान आहेत ते कोण भूषवत असतं, गृहमंत्री. ठीक आहे, त्यामुळे इथे येणार नाही आहे. आणि पंतप्रधान कोणत्या समितीचे किंवा कोणत्या परिषदेचे भूषवत असतात, तर ते आंतरराज्य ज्या परिषदा असतात, जी की घटनात्मक परिषदे, अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात, पण या ठिकाणी गृहमंत्री. त्याच्यामुळे 2 नंबर ही विधान चूक आहे, पहिलं ही विधान चूक आहे. विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामुळे एकमेकांशी संघर्ष होऊ नये हे पाहणे विभागीय परिषदांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बघा, विविध राज्यांनी मंजूर केलेले कायदे, त्यांच्यामध्ये संघर्ष, कायद्यांचा आणि विभागीय परिषदांचा काही संबंध नाही. कारण की विभागीय परिषदा हे कशासाठी असतात, की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे समन्वय आहे ते नीट साधलं गेलं पाहिजे, अशा गोष्टीसाठी ती विभागीय परिषदेचं काम असतं. इथे जे कायद्याविषयी काही काम नसतं, इथे कायद्याविषयी इथे काही रोल नाही येणार, म्हणून 3 नंबर ही चूक आहे. म्हणजे तिथे आन्सर काय असायला हवं, 4 नंबर. वरीलपैकी एकही बरोबर नाही. आता बघा, महान्यायवादी ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडियावर प्रश्न आहे हा. याबद्दल कोणते विधान बरोबर आहेत. महान्यायवादी पदाचा कार्यकाळ राज्यघटनेने 3 वर्ष असा निश्चित केलेला आहे. तर बघा, 3 वर्ष आहे का, असा कालावधीच निश्चित केलेला नाही आहे. 1 नंबरचं चुकलं आहे. महान्यायवादी पद हे माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही, कारण ते काही सार्वजनिक प्राधिकरण नाही, म्हणजे पब्लिक अथॉरिटी नाही. असं सुप्रीम कोर्टने आधी सांगितलं होतं की हे पब्लिक अथॉरिटी आहे, पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने स्वतःचा निर्णय चेंज केला आणि परत एकदा सांगितलं. आता सध्या ही सुप्रीम कोर्टमध्ये केस आहे पेंडिंगवर. सध्या आपण असं नाही म्हणू शकत की महान्यायवादी हे पद सार्वजनिक प्राधिकरण आहे की नाही, म्हणून हे जे आहे ना, हे चूक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असते ती महान्यायवादीकडे असली पाहिजे. यस, बरोबर आहे. महान्यायवादीचे मानधन हे संसदेद्वारे, तर बघा, संसदेद्वारे निश्चित नाही केले जात, ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केलं जातं. म्हणजे डी नंबर ही चुकलं. 1 चुकलं आहे बघा, 2 चुकले. बघा, जर तुमच्या आपण बघा वाचताना जर आपण म्हणलं की ए जर चुकलेलं असेल तर तुमचं 1 नंबरचं आणि 2 नंबरचं ऑप्शन तसंही इलिमिनेट होतं. त्यानंतर राहतं काय, 3 आणि 4. आणि 3 आणि 4मध्ये मला सांगा, जर डी विधान हे चुकीचं असणार आहे तर 3 नंबरचं ही विधान काय असणार आहे, 3 नंबरचं ऑप्शन ही चुकणार असणार आहे. त्याच्यामुळे इलिमिनेशन मेथडने जर आपण गेलो तर याचं योग्य आन्सर 4 असायला हवं. 1951ला संविधानात पहिली दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 15(4) समावेश करण्यात आला. यस, बरोबर आहे विधान. आणि चंपकम दोराई राजन विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात जाती आधारित आरक्षणास विरोध करण्यात आला. कास्ट बेस रिझर्वेशनवर आधारित होती ही केस. तर बघा, ही जी केस आहे, या केसचा परिणाम काय झाला होता की आपण घटना दुरुस्ती केली होती पहिली, आणि तिच्याद्वारे हा 15(4) आपण समावेश केला होता. जर कधी इथे बघितलं तर या केसमध्ये जर बघितलं तर ही जी केस होती ती ही केस झालेली होती बघा एप्रिलमध्ये 9/4/1951 ही केस झाली होती. आणि त्यानंतर 18 जून 1951ला आपण काय केलं, पहिली घटना दुरुस्ती केली. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ए आणि बी हे विधान बरोबर असून ए हा बीचा परिणाम आहे, म्हणून याचा आन्सर असायला हवं 1 नंबर. 26 नंबरचा प्रश्न आहे, केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे संविधानाची मूलभूत चौकट ही संकल्पना प्रस्थापित झाली. बघा, बेसिक स्ट्रक्चर हे केशवानंद भारती या केसने चालले आहे, म्हणून अ नंबरचं जे विधान आहे ते बरोबर आहे. अनुच्छेद 368 नुसार संविधानात बदल करताना दुरुस्ती अपेक्षित असून परिवर्तन अपेक्षित नाही. अल्टरेशन अलाऊ नाही आहे, दुरुस्ती अपेक्षित आहे. म्हणजे बी हे विधान बरोबर असणार आहे.
बघा मग याचा आन्सर असणार आहे 4 नंबर. ए आणि बी दोन्ही विधानं कसे आहेत इथे बरोबर आहेत. 27 नंबरचा प्रश्न बघूयात. लोकलेखा समितीबद्दल हा प्रश्न आहे. पब्लिक अकाउंट कमिटी. लोकलेखा समितीची स्थापना 1923 मध्ये झाली. बघा हे चूक आहे विधान. 1921 मध्ये झालेली स्थापना. सद्यस्थितीत लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्यांची मिळून ही बनलेली असते. बरोबर आहे, 22 सदस्य असतात, ज्यामध्ये 15 हे लोकसभेचे असतात आणि 7 हे राज्यसभेचे असतात. लोकलेखा समिती सदस्यांचा कालावधी 5 वर्ष असतो. हे चूक आहे. यांचा कालावधी 1 वर्षाचा असतो. दर 1 वर्षाने ते सदस्य निवडत असतात, म्हणून सी नंबर विधान चुकलं. मंत्री लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून निवडले जाऊ शकतात. हे चूक आहे. इथे मंत्री नसतात. मंत्र्यांचा लोकलेखा समितीमध्ये समावेश केलेला नाही आहे. म्हणून बघा इथे जर बघितलं आपण तर ए चुकलं आहे, सी चुकलं आहे आणि डी विधान हे चुकलं आहे. म्हणजे आन्सर काय असायला हवं? बी विधान बरोबर. पण आयोगाने बघा इथे ऑप्शनच दिलेला नाही आहे बी विधान बरोबर म्हणून. आणि आपल्याला विचारलेलं काय, कोणतं विधान बरोबर आहे. म्हणून माझ्या मते हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे, कारण याचं योग्य आन्सर आहे ओनली बी. ठीक आहे, हा क्वेश्चन कॅन्सल होईल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. अनुच्छेद 352 आणि 356 पेक्षा कसे वेगळं आहे. म्हणजे हे दोन्ही पण जे कलम आहेत ते कशाच्या बाबतीत आहे? आणीबाणीच्या बाबतीत आहे. 352 मध्ये नॅशनल राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो आपण त्याला, आणि 356 मध्ये राष्ट्रपती राजवट आहे. बघा आता आपण पहिलं विधान वाचूयात. राष्ट्रीय आणीबाणी संसदीय मान्यता ही 1 महिन्यात मिळणे आवश्यक आहे, तर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत ही 2 महिन्यांच्या कालावधीत दिलेला आहे. बरोबर आहे दोन्ही विधान. राष्ट्रीय आणीबाणीला 1 महिन्यात परवानगी घ्यावी लागते आणि जी राष्ट्रपती राजवटीला 2 महिन्याच्या आत परवानगी घ्यावी लागते. पुढचं विधान बघूयात. म्हणजे ए विधान बरोबर आहे. बी विधान बघूयात. अनुच्छेद 352 खालील आणीबाणीस मान्यतेसाठी संसदेचा विशेष बहुमताची आवश्यकता असते, तर राष्ट्रपती राजवटीस केवळ साध्या बहुमताची आवश्यकता असते. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान बघूयात. राष्ट्रीय आणीबाणी ही दर 6 महिन्यांसाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही वेळा चालू राहू शकते आणि राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी 1 वर्षाचा असतो. ते इथे कमाल कालावधी जर म्हणलं तर 3 वर्षाचा असतो. म्हणून जे सी विधान आहे ते चुकलेलं आहे. म्हणून ए आणि बी बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. चुकीचं विधान कोणतं असणार आहे? 3 नंबर. ठीक आहे, पुढचा प्रश्नावर जाऊया आपण. घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचारसुद्धा ठरू शकेल असे मत डॅश डॅश यांनी व्यक्त केले. बघा हा प्रश्न डाऊटफुल आहे माझ्यासाठी, की मला याचं एक्झॅक्ट आन्सर नाही माहिती आहे, पण जर मी देण्याचा प्रयत्न जर केला तर माझ्या मते याचा आन्सर 2 नंबर असायला हवं. पण बघूयात आयोग काय आन्सर देणार. पुढचा प्रश्न आहे बघा 30 नंबरचा. उद्देश पत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते, कारण. बघा पहिलं विधान आहे शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण आहे, त्याच्यामुळे की जागतिक धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव. 3 नंबरचा ऑप्शन आहे शासनाने उद्योगपतींना पूरक असे केलेले कायदे. आपण तर हे 3 नंबर तर असं काही म्हणू शकत नाही की शासनाने असं उद्योगपतींना पूरक असे कायदे केलेले म्हणून, ते तर विसंगती होऊन जाईल. तर माझ्या मते याचा आन्सर असायला हवं 1 नंबर, कारण की आपलं जे मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आहे ते कुठेतरी समाजवादी या व्यवस्थेला थोडा तडा देणार आहे. बघा आता आपले पुढचे जे प्रश्न चालू होणार आहे ते कायदे आहेत, 2 कायदे, एक माहितीचा अधिकार आणि एक लोकसेवा हक्क अधिनियम. बघा आता आपण पहिलं घेतो आहे RTI वरचे प्रश्न. RTI 2005. पहिला जो प्रश्न आहे आपला, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती प्रकरणं आणि किती कलम आहेत. यापूर्वी आपण 2 कायदे टाकलेले आहेत आपण. जर तुम्हाला कायदे वाचायचे असतील तर एक आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि दुसरा आपण टाकला होता बघा RTE 2009. असे 2 कायदे आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर मी कोणताही कायदा शिकवताना सांगत असतो की त्याच्यातले जे प्रकरणं आहेत आणि जे पूर्ण कलम आहेत ते तुम्ही आधी लक्षात ठेवलं पाहिजे, आणि अजून किती अनुसूची आहेत त्या कायद्यामध्ये तेही तुम्हाला माहिती पाहिजे. बघा या कायद्यामध्ये जर बघितलं तर 6 प्रकरणं आहेत
आणि 31 कलमं आहेत. तर 4 नंबर याचं आन्सर असायला हवं. पुढचा प्रश्न आहे बघा, माहिती अधिकार कायद्यातील खालीलपैकी कोणते कलम माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे? याचा आन्सर असणार आहे 18 नंबरचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये माहिती आयोगाचे काय दिलेले आहेत, अधिकार आणि कार्य दिलेले आहेत. भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? बघा आता हाही थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, कारण की याचं जे आन्सर आहे जर आपण शोधलं तर आता जे 11वे जे मुख्य माहिती आयुक्त आहेत त्यांचं नाव आहे बघा यशवर्धन कुमार सिन्हा. ठीक आहे, हे त्यांचं नाव आहे, म्हणजे आपण त्यांना YK सिन्हा म्हणू शकतो. पण आयोगाने काय केलं आहे, याच्यामध्ये ऑप्शनच टाकलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे बघा इथं त्यांनी कन्फ्युजिंग करण्यासाठी KY सिंग टाकलेले आहे. त्याचा आन्सर काय असायला हवं, वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे, इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. जर कोणीतरी वाचलेलं असेल तर मुलं कन्फ्यूज होतं आणि त्यांनी 3 नंबर आन्सर दिलं असेल. पण याचा आन्सर काय असायला हवं, 4 नंबर YK सिन्हा. 35 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांच्याविषयी आपल्याला योग्य विधानं सांगायचे आहेत. बघा पहिलं विधान आहे, पुनर्नियुक्त केले जाऊ शकतात. तर ते पुनर्नियुक्ती केली जाऊ शकत नाही त्यांची, म्हणून पहिले विधान तर चूक आहे. त्यानंतर जर बघितलं, मुख्य न्यायमूर्ती समक्ष शपथ ग्रहण करतात. तर मुख्य न्यायमूर्तीसोबत नाही करत ते, तर राज्यपालासमोर करतात, म्हणून B नंबर ही विधान चूक आहे. राज्यपालांना उद्देशून कोणत्याही वेळी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, हे बरोबर आहे. राज्यपालालाच उद्देशून ते देतात, म्हणजे त्याचा आन्सर काय असायला हवं, फक्त C बरोबर. 36 नंबरचा प्रश्न आपण बघूयात, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम मध्ये प्रथम अपील अधिकाऱ्यावर शास्ती लादण्याची तरतूद दिलेली आहे. कोणता कलम आहे, कलम 10 उपकलम 2 हे त्याचं योग्य आन्सर आहे 4 नंबरचं. त्याच्यामध्ये की प्रथम अपील प्राधिकाऱ्यावरचं पेनल्टी विषयी तरतूद दिलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमांतर्गत आयोगाचे अधिकार आणि कार्य दिलेले आहेत? याचं जर आन्सर बघितलं तर कलम 16 सेक्शन 16 याचा आन्सर असायला हवं. प्रथम अपिलावरील निर्णय प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात दुसरे अपील दाखल करता येते? त्याचं योग्य आन्सर आहे बघा 4 नंबर 30 दिवसानंतर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 2J मधील स्थानिक प्राधिकरणाच्या अर्थाच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. तर कलम 2J मध्ये जे सांगितलेलं आहे तर महानगरपालिकाचा उल्लेख आहे, त्याच्यात नगर परिषदेचा आहे, आणि राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणारी जी अशासकीय संघटना आहे. आता याच्याबद्दल मला डाऊट आहे, कारण की ते नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे NGO बद्दल बोलत आहे. तर माझ्या मते याचा आन्सर 3 नंबर असायला हवं, कारण की याच्यामध्ये उल्लेख नाही, कारण स्थानिक प्राधिकरण असा शब्द वापरलेला आहे आणि NGO NGO हे स्थानिक प्राधिकरण नसतात, म्हणून माझ्या मते याचा आन्सर 3 नंबर असायला हवं. तसं ऑप्शन 4 नंबरही आहे, पण आपण 3 नंबर देतो आहे. बघूयात फायनल आन्सर कीमध्ये काय होतं. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम मध्ये सेवा हक्क याचा अर्थ दिलेला आहे. तर सेवा हक्काचा जो काही कलम आहे तो आहे बघा 2 नंबरचा. 2 नंबरमध्ये सबकलम N कलम 2 याचा आन्सर असणार आहे. बघा अशा प्रकारे आपण हे 2 कायदे पण आता कायद्यावरचे पण प्रश्न घेतले. बघा आपण 41 नंबरचा प्रश्न बघूयात आता. डिजिटल इंडिया प्रोग्रामचे जे पिलर आहेत 4 आणि 5, तर 4 जो पिलर आहे त्याचं E-गव्हर्नन्स नाव आहे, तर आपल्याला ते विचारत आहे 5 नंबरचा जो पिलर आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव असणार आहे बघा E-क्रांती. 41 नंबरचा आन्सर आहे 3 नंबर E-क्रांती. त्यानंतर बघा आपण आता हे विषयाची संबंधित प्रश्न आहेत, याबद्दल आपण चर्चा नाही करणार, तर आपण डायरेक्टली आता आपण 77 नंबरच्या प्रश्नावर जाऊयात. बघा हा जो प्रश्न आहे 77 नंबरचा, कारखाने अधिनियम 1948 नुसार
फॅक्टरी म्हणजे कारखाना याची व्याख्या कोणत्या कलमान्वये दिलेली आहे? बघा त्याचा आन्सर आहे 3 नंबर कलम 2 यामध्ये फॅक्टरीची डेफिनेशन दिलेली आहे. पुढचं आहे विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 म्हणजे SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण त्याला म्हणतो. 2005चा जो कायदा आहे तर त्याच्यामध्ये किती परिशिष्ट आहेत, किती शेड्यूल आहेत असं ते विचारत आहे. यामध्ये जर बघितलं तर 3 शेड्यूल आहेत. 2 नंबर याचा आन्सर असायला हवा. नंतरचा प्रश्न आहे बघा सेज ॲक्ट 2005 मधील कलम 12 हा कशाशी संबंधित आहे? तर तो आहे बघा विकास आयुक्तांची कार्य म्हणजे फंक्शन्स ऑफ डेव्हलपमेंट कमिशनर याच्याशी तो संबंधित आहे. त्यानंतर भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कोणत्या वर्षी पारित झाला? तर तुम्ही इतिहास वाचत असाल तर तुम्हाला याचा आन्सर येऊन जाईल. 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट आलेला आहे. त्यानंतर बघा BIFR म्हणजेच बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक रिस्ट्रक्चरिंग याची स्थापना कधी झाली, कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न येतो. तर याची 1987 साली याची स्थापना झालेली आहे. 1 नंबरचा आन्सर असायला हवं. 42 नंबरचा प्रश्न आहे बघा द सिख इंडस्ट्रियल कंपनीज स्पेशल प्रोव्हिजन ॲक्ट इम्प्लिमेंटेड इन विच इयर? तर याचा आन्सर असणार आहे 2 नंबर 1985 मध्ये हा ॲक्ट जो आहे तो अंमलात आला होता. त्यानंतर आपण बघा 86 नंबरचा प्रश्न घेतोय राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण NCLT म्हणजे त्याला आपण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल असं म्हणतो. तर ची स्थापना कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमान्वये झालेली? तर बघा कलम 408च्या अन्वये त्याची स्थापना झालेली NCLTची. 86चा आन्सर 3 नंबर असायला हवा. 87 नंबरचा प्रश्न आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल नियम 2016 मधील कोणत्या कलमामध्ये केसेस निकाली काढण्याबाबत म्हणजेच डिस्पोजल ऑफ केसेसचं विशद केलेलं आहे? तर कोणत्या कलमामध्ये तो विशद केलेला आहे? तर 87चा आन्सर जे आहे 3 नंबर असायला हवं. कलम 146 मध्ये ते सांगितलेलं आहे. त्यानंतर 89 नंबरचा प्रश्न बघूयात केंद्र शासनाने राष्ट्रीय कंपनी विधी अभिकरणाची स्थापना म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची स्थापना कधी केली असा प्रश्न येतो. तर 1 जून 2016 पासून याची स्थापना झालेली आहे. 2 नंबर आन्सर असायला हवं. औद्योगिक विकास महामंडळाचे गठन म्हणजे MIDC ॲक्ट 1959 अंतर्गत कोणत्या कलमाखाली झाले आहे? म्हणजे औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत झालेली आहे? त्याचा आन्सर असणार आहे 3 नंबर कलम 3च्या अंतर्गत स्थापना झालेली आहे. MSSIDCची स्थापना कधी झाली? त्याचा आन्सर असणार आहे 1 नंबर आन्सर असायला हवं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना कधी झालेली? 1 ऑगस्ट 1962 रोजी MIDCची स्थापना झालेली. 96 नंबरचा प्रश्न आहे शेवटचा आजचा आपला मधुमक्षिका पालन संचालनालय सन 1946 मध्ये डॅश डॅश येथे स्थापन झाले. याचं योग्य आन्सर असणार आहे महाबळेश्वर. 3 नंबर आन्सर. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघितलेत, पॉलिटीचे प्रश्न बघितलेत आणि RTI वरचे प्रश्न आणि लोकसेवा हक्क अधिनियमावरचे प्रश्न आणि नंतरचे जे काही प्रश्न होते त्यातले जे मोजके प्रश्न होते जे की आपण अटेम्प्ट करू शकलो असतो तशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण आज डिस्कस केले. बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा जो पेपर आहे तो आपल्या ऑफिसर्स ड्रीम नावाच्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे. तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन हा पेपर तुम्ही बघू शकता आणि या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.